Hello friends, I am Sutke sir. I am going to teach you passive voice. मित्रांनो, नकारार्थी वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना तुम्हाला ही सूत्रे पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. ही सूत्रे मित्रांनो तुम्ही पाठ करून घ्या, म्हणजे लगेच तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करताना सोयीचं जाईल, अत्यंत सोपं जाईल. त्यामुळं ही सूत्रे नीट लक्षात ठेवून पाठ करून घ्या. मित्रांनो, उदाहरण पाहूया. नंबर 1, सी कॅन नॉट स्पीक इंग्लिश. मित्रांनो, ह्या वाक्याचं आपल्याला आता पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. पॅसिव्ह व्हॉइस करत असताना जे मी सूत्र तुम्हाला लिहून दिलेले आहेत त्या सूत्रापैकी नेमकं कुठलं वाक्य हे तुम्हाला अगोदर शोधता आलं पाहिजे. आता सी कॅन नॉट म्हणजे दिलेलं वाक्य ॲक्झिलरी व्हर्बमधलं आहे, म्हणून दिलेल्या वाक्याची सुरुवात तुम्हाला ऑब्जेक्टनं करायची. दिलेल्या वाक्यातलं ऑब्जेक्ट शोधून घेतलं आपण इंग्लिश. त्याच्यानंतर दिलेल्या वाक्यातलं ॲक्झिलरी व्हर्ब जे आलं आहे ते घेतलं खाली आपण कॅन. त्याच्यानंतर नॉट घेतलं. त्याच्यानंतर पुढे बी शब्द घेतलं. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं स्पोकन. त्याच्यानंतर बाय घेतलं. बायनंतर जर करता जर नाम असेल तर आहे तसाच घेतात आणि सर्वनाम असेल तर त्याची द्वितीय घेतात. तर सी आले म्हणून हर घेतलं, म्हणजे त्याचं उत्तर झालं इंग्लिश कॅन नॉट बी स्पोकन बाय हर. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, जर दिलेलं वाक्य ॲक्झिलरी मॉडेल ॲक्झिलरी जर आलेलं असेल तर उत्तर लिहिताना दिलेल्या वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद खाली घेऊन त्याच्यापुढे नॉट बी असं लिहून क्रियापद तिसरं घेतात, म्हणजेच इंग्लिश कॅन नॉट बी स्पोकन बाय हर. ठीक आहे मित्रांनो, दुसरं उदाहरण बघूया. आय डू नॉट ड्रिंक अ टी. मित्रांनो, जर दिलेल्या वाक्यामध्ये डू किंवा डज शब्द आलेला असेल तर उत्तर लिहिताना डू किंवा डजच्या ऐवजी एम, इज, आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. बघायचं उत्तर, दिलेल्या वाक्यातील कर्म शोधून घ्या. अ टी, डू किंवा डजच्या ऐवजी आपल्याला एम, इज, आर घ्यायचं म्हणून अ टी एकवचन आहे म्हणून आपण या ठिकाणी इज शब्द घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढे नॉट शब्द घ्या. ड्रिंकचं तिसरं रूप घ्या ट्रंक. त्यानंतरनं बाय घ्या. त्याच्यानंतरनं नाम असेल तर आहे तसंच घ्या आणि सर्वनाम असेल तर त्याची द्वितीय घ्या. इथं आय आले म्हणून बायनंतर आपण त्याची द्वितीय मी घेतो आहे, म्हणून याचं उत्तर झालं अ टी इज नॉट ड्रंक बाय मी. मित्रांनो, ह्या वाक्यामध्ये इतकंच लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे, जर दिलेल्या वाक्यामध्ये डू किंवा डज शब्द आलेला असेल तर उत्तर लिहिताना एम, इज, आर या शब्दांचा वापर तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, तिसरं उदाहरण बघूया. राणी डज नॉट सिंग अ सॉन्ग. आता ह्या वाक्यामध्ये सुद्धा डज शब्द आलेला आहे. मित्रांनो, जर डज शब्द दिलेल्या वाक्यामध्ये आला असेल तर आपणास उत्तर लिहिताना एम, इज, आर ह्या शब्दांचा वापर करायचा आहे. बघा उत्तर, दिलेल्या वाक्यातील कर्म शोधून घ्या. अ सॉन्ग आपण घेतलं. डज शब्दाला म्हणून एम, इज, आरपैकी योग्य तो शब्द घ्यायचा म्हणून इज घेतलं. त्यानंतर पुढे नॉट शब्द घ्यायचा आहे. त्याच्यानंतरनं क्रियापदात तिसरं रूप घ्यायचं आहे. सिंगचं तिसरं रूप झालं संग. त्याच्यानंतरनं बाय शब्द घ्यायचा आहे. बायनंतर जर करता जर नाम असेल दिलेल्या वाक्यातला तर आहे तसाच घ्यायचा आहे आणि सर्वनाम असेल तर त्याची द्वितीय घ्यायची. इतर राणी नाम आहे म्हणून बायनंतर आपण आहे तसंच घेतो आहे, म्हणून याचं उत्तर झालं अ सॉन्ग इज नॉट संग बाय राणी. मित्रांनो, 4 नंबरचं उदाहरण बघूया. सी इज नॉट गोईंग टू स्कूल. मित्रांनो, हे वाक्य पाहिल्यानंतरनं तुम्हाला या दिलेल्या वाक्याचा काळ ओळखता आला पाहिजे. दिलेल्या वाक्याचा काळ आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. दिलेलं वाक्य जर प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर तुमच्यासमोर 3 शब्द लगेच यायला पाहिजे. एम, इज, आर, त्यानंतरनं बेईंग, त्याच्यानंतरनं V3. म्हणून यांचं उत्तर बघा कसं होतं मित्रांनो. अगोदर दिलेल्या वाक्यातील ऑब्जेक्ट शोधून घ्या. स्कूल, एम, इज, आरपैकी योग्य तो शब्द घ्या. आपण इज घेतलेला आहे. त्याच्यानंतर नॉट घ्या. कंटिन्यू आहे म्हणून बेईंग शब्द घ्या. त्यानंतर क्रियापदात तिसरं रूप घ्या गोन. त्याच्यानंतरनं बाय घ्या. नाम असेल तर आहे तसेच आणि सर्वनाम असेल तर त्याची द्वितीय. म्हणून याचं उत्तर झालं मित्रांनो स्कूल इज नॉट बेईंग गोन बाय हर. मित्रांनो, 5 नंबरचं उदाहरण बघूया. दे हॅव नॉट इटन अ मँगो.
आता हे वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. तर तुम्हाला हे वाक्य वाचल्यानंतर लगेच या वाक्याचा काळ ओळखता आला पाहिजे. तर या दिलेल्या वाक्याचा काळ आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट या वाक्याचं जर तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल तर तुमच्यासमोर हे शब्द लगेच डोक्यामध्ये आले पाहिजेत. म्हणजे निगेटिव्ह वाक्याचं करत असताना की ऑब्जेक्ट, त्याच्यानंतरनं हॅव किंवा हॅज, त्याच्यानंतरनं नॉट, त्याच्यानंतरनं बीन, त्याच्यानंतरनं क्रियापदाचे स्वरूप, त्याच्यानंतर बाय, त्याच्यानंतरनं सब्जेक्ट. हे सूत्र तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे. म्हणून दिलेल्या वाक्याची सुरुवात आपण कर्माने करूया. दिलेल्या वाक्यातलं कर्म शोधून घ्या. मँगो घेतलं, त्याच्यानंतर योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्या. हॅज किंवा हॅवपैकी एकवचन असेल तर हॅज, अनेकवचन असेल तर हॅव. आपण या ठिकाणी हॅज घेतलं. त्याच्यानंतरनं नॉट घ्या. त्याच्यानंतरनं प्रेझेंट परफेक्ट आहे म्हणून बिन शब्द घ्या. त्याच्यानंतरनं क्रियापदाचे स्वरूप घ्या. त्यानंतर बाय घ्या. नाम असेल तर आहे तसंच, सर्वनाम असेल तर त्याची द्वितीय घ्या. दे आले म्हणून आपण या ठिकाणी देम घेतो आहे. म्हणून उत्तर झालं अ मँगो हॅज नॉट बीन इटन बाय देम. मित्रांनो, पुढचं उदाहरण बघूया. राणी वॉज नॉट स्पीकिंग इंग्लिश. दिलेल्या वाक्याचा काळ ओळखून घ्या. पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. दिलेल्या वाक्यातलं कर्म शोधून घ्या इंग्लिश. त्यानंतर वाज वेअरपैकी योग्य शब्द घ्या. वाज घेतलं. त्यानंतर नॉट घ्या. कंटिन्यू आहे म्हणून बेईंग घ्या. त्यानंतर ती स्वरूप घ्या स्पोकन. त्यानंतर बाय, नाम असेल तर आहे तसंच, सर्वनाम असेल तर त्याची द्वितीय. म्हणून बाय नंतर आपण नाम आहे म्हणून रोही आहे तसंच घेतो आहे. म्हणून त्याचं उत्तर झालं इंग्लिश वॉज नॉट बेईंग स्पोकन बाय रोही.